अगदी झटपट तयार होणारा रवा डोसा. तर जेव्हा आपण डाळ तांदळाचा डोसा बनवतो त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागतो. रवा डोसा बनवला तर तो अगदी झटपट 5 मिनिटामध्येच तयार होतो. छान अगदी कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी 1 कप बारीक रवा घेतलाय. तुमच्याकडे मोठ्या साईजचा रवा असेल तर तो रवा तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ शकता. तर 1 वाटी रवा घेतलाय. यामध्ये 1 चमचा बेसन घालूया. बेसन घातल्यामुळे रव्याच्या डोस्याला छान चव येते. त्यानंतर 2 चमचे गव्हाचं पीठ घालूया. गव्हाचं पीठ घातल्यामुळे रवा डोस्याला छान बाइंडिंग येते. मी 1 वाटी दही घेतलंय. दही व्यवस्थित फेटून घेतलंय. दही छान आंबटसर असावं. दही मी आधी फेटून घेतलं, तर दही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता दही आणि रवा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालूयात. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात. तर जवळपास इथे मला 1 वाटी पाणी लागलं. तर हे बॅटर आपल्याला इडलीचं जे पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे. अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करा. फार जास्त घट्टसर सुद्धा बनवू नका किंवा जास्त पातळही करू नका. अशा मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपण तयार केलंय. आता यावर झाकण ठेवूयात व 10 मिनिट आपण हे बॅटर असंच ठेवून देऊयात. यामुळे रवा छान फुलतो. तर 10 मिनिटांनंतर झाकण उघडूयात. रव्याने छान पाणी शोषून घेतलंय. एकदा हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 10 मिनिटांनंतर जर तुम्हाला बॅटर जास्त जाडसर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्या. त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालूयात. खाण्याचा सोडा घातल्यावर यावर 1 चमचाभर पाणी घालूयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालंय. त्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलाय. तवा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. फार जास्त कडकडीत तवा गरम करू नका. त्यानंतर यावर 1 चमचाभर तेल घालूया व तव्यावर तेल व्यवस्थित पसरवून घेऊयात. आता यावर 1 चमचाभर मिश्रण घालूयात. आता हलक्या हाताने आपण हे मिश्रण अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित फिरवून घेतलं. छान पातळ डोसा तयार होतो. आता हा डोसा आपण खालच्या बाजूने 2 मिनिटभर शेकून घेऊयात. 2 मिनिटांनंतर आता आपण डोसा पलटून घेऊयात. तर तुम्ही रंग पाहू शकता किती छान आलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण डोस्याची घडी करूयात. आपला कुरकुरीत रवा डोसा अगदी झटपट तयार झालाय. अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणापासून आपण रवा डोसा तयार करूयात. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.